नमस्ते सर. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा. मी विकास श्रीराम चामे, गौर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. बरं. आता जे आपण या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत की ह्याची नवीन लागवड आहे का खोडवा आहे? खोडवा आहे. खोडवा आहे. म्हणजे किती दिवस झाला त्याला म्हणजे? त्याला 12 महिने झाला. 12 महिने. बरं, ह्याला वापर काय काय केला आपण? रूट, न्यूट्री, हेल्थ आणि कृषामृत, पुन्हा परत SSM. बरं, ही पूर्ण क्षेत्र किती आहे? क्षेत्र 3.5 एकर आहे. 3.5 एकर. बरं, 3.5 एकरसाठी किती गेलं मटेरियल नेमकं? मटेरियल 30 बॅग आपण टाकलेत कृषामृतच्या आणि SSM प्रति म्हणजे एकर प्रमाणे 2-2 डबल घेतले आपण. 2-2 पाकिट. 2-2 पाकिट. बरं. नाही आपलं 4-4 पाकिट घेतले. 4-4 पाकिट. 600 ग्रामचे. 600 ग्रामचे. बरं. ते 12 पाकिट होते. हां हां. आणि SSM म्हणजे एकरीचं डबल असते ना प्रमाण. हां, 2-2 बॅग. 2-2 बॅग. बरं, ते बेसल डोस टाकल्यानंतर काय बदल झाला? हिरवागार ऊस झाला. हां. आणि भरपूर वाढ झाली. उन्हाळ्यामध्ये टाकलं आपण. म्हणजे मे मध्ये झालं हां, टाकलं? मे मध्ये टाकलं. पाऊस पडल्यानंतर. पावसाच्या आधीच टाकलं. पावसाच्या अगोदर. हां. बरं, म्हणजे मग आजूबाजूला जे बघतो आपण ऊस तिथं तुरी आलेले आहेत. हां, तुरे आले. आपल्यामध्ये काय तुरं दिसतात का कुठे? नाही. आणि आता या वर्षी एवढा पाऊस झाला तर पाऊस झाल्यानंतर आपली मांजरा नदी जी आहे जवळच आहे इथं. जवळच. तर तिथं काय परिस्थिती होती पूर आल्यानंतर? ती काप आधीच वरीपर बुडून गेलं. खाल्लं तर पूर्ण शेण्याचं बुडून गेलं. म्हणजे खालच्या बाजूचं पूर्ण खालच्या बाजूचं पूर्ण शेण्यापर्यंत ऊस पाण्यामध्ये होता. पाण्यामध्ये होतं. बरं. आणि इथं म्हणलं तर इथपर्यंत आलेलं. हां, इथं. बरं बरं. जर इथं जर आपण वापरलं नसतं हां, तर एवढ्या पाण्यामध्ये काय परिस्थिती राहिली असते? का मुळ्या फुटल्या असत्या. ऊसाला मुळ्या फुटल्या. हां, पुन्हा मग झेंडे फुटले असते. हां, म्हणजे वाढ झाली नसते. वाढ झाली असते. पाऊस चालू होत तर भरपूर वाढ झाली. बरं, आता ते लांबून आपण मग पाहिल्यानंतर असं वाटलं की नवीन ऊस आहे काही. नाही. ते तुम्ही तर म्हणता खोडवा आहे. खोडवा. बरं, पहिलं याच्या अगोदर तुम्ही केमिकलवर करायचे. त्या टायमाला अशी परिस्थिती होती का ऊसाची? नाही, एवढं येत नव्हतं. म्हणजे जरा फुटवे कमी होत होते. फुटवे कमी. हां, साईज होत होती का खोडव्याची? साईज होत नव्हती एवढी. बरं. यावर्षी काय वाटतं? गेल्या वर्षीच रिझल्ट येते. म्हणजे ॲव्हरेज गेल्या वर्षी एवढं गेल्या वर्षी एवढं येते. लागणीसारखंच येते. लागण्यासारखं. आणि रेग्युलरमध्ये काय होतं खोडव्याला? कमी होते. हां, म्हणजे नवीन ऊस ऊसाला जास्त निघते. सुरूच्या ऊसापेक्षा खोडव्याला कमी निघते. खोडव्याला कमी निघते. तर यावर्षी आपलं सुरूच्या ह्याच्यावरच निघाल असे निघाल तुमचा म्हणजे अंदाज आहे. बरं. म्हणजे आपला अजून एखादी डोस झाला असता तर ह्याच्यापेक्षा अजून चांगला असता. फक्त तरी आपण एकच डोस दिला. हां, एकच डोस दिला. आणि पुन्हा नंतर पाऊसच लागला. त्याच्यामुळे डोस देता आला. डोस देता आला नाही. हां, रासायनिक मध्ये तर 3 डोस करतो. याला जर आपण 3 डोस केले तर काय फरक पडेल? जास्त चांगला आहे. ते वाढ होते चांगली. सॉइल चार्जर देखील 2 वेळेस सोडले आपण. 2 वेळेस फक्त. हां, म्हणजे 2 म्हणजे लिटर 25% पण आपलं शेड्यूल गेलं नाही. गेलं नाही. हां, कमी सॉइल चार्जर जरी अजून 2 वेळेस सोडला असतो थोडा अजून फरक पडला असतो. हां हां. म्हणजे वाढ झाली चांगली. बरं. म्हणजे जमिनीतलं जेवढं अन्न आहे तेवढं आपल्याला झालं. तरी पण एक डोस जाऊन सुद्धा समाधान आहे. हां, चांगलं आलं. बरं, आपल्या आजूबाजूचे आपल्या जिल्ह्यातले तालुक्यातले जे शेतकरी आहेत हां, ते आता त्रस्त आहेत. म्हणजे ॲव्हरेज कमी येते. हो. नाही, आता कुठे हे कमी कसं येते? आहे, वजन भरते ह्याचं. हां, पोंग होणार नाही सहसा जास्त. म्हणजे फोंग होत नाही. होत नाही. त्या शेतकऱ्यांना काय सांगतात? नाही, SCT वैदिकचं प्रोडक्ट एक नंबर आहे. ते सर वापरून बघायला पाहिजे. वापरून बघावं लागतं. म्हणजे दुसरं आणि मातीमध्ये काय बदल झाला आपल्या? माती मऊस होत आहे. मऊ झाली. आणि म्हणजे असं ढेकळं निघण्यासारखं राहणार नाही. नांगरणी केली तर ढेकळ निघत नाही. आपण ऊसामध्ये तिरी मारली मऊसूत रान होतं. हां आणि लगेच पुन्हा सरी सोडून. कधीपासून किती दिवसापासून वापरता? मी 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष. तर 3-4 वर्ष वापरता मग तुम्हाला रिझल्ट जसे सुरुवातीला भेटत गेले त्याच्यापेक्षा वाढत गेले का तशीच राहिले? नाही, पहिलं आपण थोडंसं केमिकल हे करत होतो. आता परत आमदा म्हणजे पूर्ण केमिकल बंद केलं त्यात. पहिलं म्हणजे 20% वापरत. हां, बरं. तर यावर्षी पूर्ण केमिकल बंद करून पूर्ण SCT वैदिक वापरले. म्हणजे त्याचा फायदा झाला आहे तुम्हाला? हां, झालं. बरं. कारण कसं पहिलं तेवढं डिरिंग होत नव्हती. एकदम 100% वापरायची. खर्च जास्त वाटायचा. हां हां. मग आता काय म्हणलं आपल्याला पुन्हा परत जमीन सुधारत जाते आपली. मर रोग असतील ते रोग कमी होतात. त्याच्यामुळे आपण पिकामध्ये काही समस्या राहत नाही. हां, आता गॅरंटी आली. गॅरंटी आहे. बरं. धन्यवाद.